नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सिटी क्राइम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। प्रत्येक स्त्री हे देवीचंच रूप असतं असं आपण म्हणतो, पण मग ही स्त्री कोण होती जिने एका 6 वर्षाच्या निरागस मुलीला मारायची सुपारी दिली होती? त्या मुलीच्या नजरेतली भीती खूप काही सांगून जात होती। काय होता हा नेमका प्रकार आणि हा सगळा प्रकार कुठून सुरू झाला होता? चला पाहूया। तू पण खा। मदन, थोड़ा धीर धर ना। मदन, खरं तर आम्हाला सखीचं लग्न खूप थाटामाटात करायचं होतं, पण नाही जमू शकलं। मी समजू शकतो, पण माझ्या मोठ्या भावाच्या जाण्याने आमच्या घरावर फार मोठं संकट कोसळलं होतं आणि वहिनी तर त्यातून अजून सावरू शकली नाहीये। खरं तर या सगळ्या प्रकारामुळे मदन भाऊ एवढ्यात लग्न करायलाच तयार नव्हते, पण मीच राजी केलं त्यांना। गेलेल्या गोष्टी थोडीच परत येणार आहेत। खरंय, पण त्यामुळे आपल्या लग्नाचा खर्च वाचलाय आणि हे वाचलेले पैसे तुमच्या संसाराला लागले पाहिजेत, बरोबर ना? अरे घे, हे काय? हा आहे ब्लँक चेक। याच्यावर तू तुला हवी तेव्हा आणि हवी तेवढी रक्कम टाक। बाबा, अहो याची खरंच काही गरज नाहीये। म्हणजे सखी माझ्यासोबत आनंदात राहील याची मी ग्वाही देतो तुम्हाला। आमच्याकडून छोटीशी गिफ्ट राहू द्या। यांची खूप इच्छा होती मदनचे लग्न थाटामाटात करायची, पण अहो वहिनी, दादा देशासाठी लढता लढता शहीद झाले। सगळ्यांच्याच नशिबात असं भाग्य नसतं। बाकी काही नाही ग, तिची काळजी वाटते। वहिनी, अगं तू आता काहीही काळजी करू नकोस। सखी आली आहे ना, आता सगळं ठीक होईल बघ। आता आमच्या बबली दीदींसोबत मी खूप खूप खेळणार आहे, हो की नाही? हो की नाही? नशीबवान आहे मदन। सॉरी मदन आला नसेल ना अजून? कुठे अक्षता? आपण कोण? अरे सॉरी, मी ओळख करून द्यायलाच विसरलो। मी तुमचा सख्खा शेजारी सुजित। अरे सुजित, या ना, मदन येईलच आता। आता मदनला आपल्याला भेटायला थोडीच वेळ मिळणार आहे ना, स्पेशली तुम्हाला। अरे ते त्यांच्या संसारात सुखी आहेत तर बरंच आहेत ना। आता तुम्हाला चांगलं आहे तर काय, मला ठीकच आहे। चला ठीक आहे, येतो। तुम्ही वहिनींना भेटायला आला होतात ना? मग झालं की भेटून, अजून किती भेटणार? आणि तुम्ही दोघी नाही भेटलं तरी माझ्यासाठी माझी डार्लिंग आहे ना। ए माझी डार्लिंग, ये 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 ये, कसली गोड आहे तू, कसली गोड गोड गोड, मी स्वीट असतो, स्वीट स्वीट स्वीट। पापा दे। तू इतक्या वेळ यांच्याकडे होतीस? हो, मी एकटाच राहतो ना। ही आली की बरं वाटतं मला तेवढंच।
मजा येते. चला येतो वहिनी. हो. येतो. छान वाटलं तुला भेटून. बाय. अगं त्याचं मनावर घेऊ नकोस, तो तसाच आहे. मदन, वहिनी. मदन जरा बाहेर आहे, तुझ्याशी बोलायचं. मला ना बरं वाटत नाहीये, पण बबलीला कोण सोडेल शाळेत? मी सोडेन. नाही नको, मी ऑफिसला जाताना सोडेल तिला. मला तसंही शॉपिंगला जायचंच होतं. मी येते बरोबर. ठीक आहे, चला. चला. बाय. आईने दिलेला डबा पूर्ण खायचा, परत आणायचा नाही, कळलं? आणि क्लासमध्ये लक्ष दे. बाय बाय बाय. नववधू जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा स्वाभाविकपणे तिची अपेक्षा हीच असते की आपला जास्तीत जास्त वेळ हा जोडीदारासोबत घालवावा. सखीला देखील असंच वाटत होतं आणि यामध्ये चुकीचं काहीच नाही. पण मग अक्षता या दोघांना एकांत का मिळू देत नव्हती? अक्षताचं हेच वागणं सखीला गोंधळात टाकणारं होतं. सखीला जो एकांत हवा होता तो तिला मिळत नव्हता. वहिनी, बरं वाटतंय ना आता? अगं नाही, बरं नाही वाटत आहे मला. मग सकाळी बाहेर कशाला पडला होता तुम्ही? मी कुठे गेले होते बाहेर? हा अगं हा, म्हणजे बाहेर गेल्यावर जरा बरं वाटेल ना, म्हणून गेले होते. हा एवढा चहा कोणासाठी? सुजितला पण चहा हवाय ना, म्हणून. अगं किती वाजले? बबलीची शाळा सुटली असेल. तिला आणतेस का तू? मला ना जरा बरंच नाही वाटत आहे. हा हो, मी जाते.
हॅलो वहिनी, बबली आली आहे का घरी? नाही ग, का ती शाळेत नाहीये का? अहो मी तिला शाळेतच न्यायला आले होते, पण ती त्या आधीच बहुतेक निघाली आहे. अरे बापरे, हे बघ ती एकटी कुठे जाणार नाही. बघ शोध जरा इकडे तिकडे. हा वहिनी मी शोधते तिला, असेल तिकडेच कुठेतरी. अहो मॅम, आमची बबली ह्या स्कूलमध्ये आहे, ही अशी दिसते. ही तुम्ही तिला पाहिलं का? नाही पाहिलं. ठीक आहे. सखी सखी आली का बबली घरी? नाही, बबली नाही आली. सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये ती. हॅलो. हॅलो, मदन देशमुख. हो, कोण बोलताय? तुझी पोरगी जिवंत पाहिजे असेल तर तुझ्याकडे सकाळी 10 वाजेपर्यंत टाइम आहे. तेव्हा 20 लाख रुपये आणून द्यायची. आणि हा, लई चालाकी करायची नाही. जर पोलिसात गेलास तर तुझी पोरगी ढगात गेली समज. हॅलो. कोण होतं? काय बोलला? काय झालं मदत? बबली किडनॅप झाली काय? आणि ते 20 लाख रुपये मागतायत आणि उद्या सकाळपर्यंत पैसे नाही दिले तर ते बबलीला मारून टाकतील असं म्हणतायत. माझ्या बबलीला वाचवा. मदन, आपण माझ्या पप्पांशी बोलून घेऊ. अगं पण ते एवढा पैसा कुठून आणतील? मी बोलते त्यांच्याशी, ते करतील आपल्याला मदत. तू बोलशील? हा, माझ्या बहिणी बबलीला वाचव. बबली बबली. पैशासाठी माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. हे माझ्या बिझनेस करता आणलेले घरात होते. 20 लाख आहेत. तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला. तो अहो असं काय करताय? बबली काय परकी आहे का आम्हाला? हे 20 लाख घ्या आणि बबलीला सोडवा. पैसे द्या आधी, चल. बबली तर देऊन जा. मदन, बबली. तुम्ही खरं तर आधीच आमच्याकडे यायला हवं होतं. सर त्यांनी धमकी दिली होती. पोलिसांना सांगितलं तर ते बबलीला मारून टाकतील. तुम्ही मी मदन, बबली माझी पुतणी आणि ही वहिनी. तुम्ही एका रात्रीत 20 लाख रुपये जमा केलेत कसं? सर ते माझ्या बिझनेसचे होते. मुलीचं मॅटर होतं म्हणून मी पुढे केले. नायकोडे, या सगळ्यांचे डिटेल्स घ्या. बबलीच्या चेहऱ्यावर खूप वार झालेत. तिचा चेहरा विद्रूप झालाय. आपल्याकडे तिची आयडेंटिटी नाही आहे. तुमच्याकडे बबलीचा एखादा फोटो असेल तर? सर, हा तिचा फोटो. बरं मला सांगा, बबलीला शाळेतून आणायला न्यायला कोण जायचं? मीच जायची, पण मला काल बरं नव्हतं म्हणून सोडायला आणि आणायला मी गेले होते सर. आणि तुम्ही शाळेत गेला त्याच्या आधीच बबली तिथून गेली होती? हो, कोणाबरोबर? ती स्वतःहूनच गेली होती सर. तुमच्या घरी कोण कोण असतं?
आम्ही तिघे आणि ठीक आहे, तुम्ही आत्ता सगळे घरी जा. आम्हाला काही माहिती विचारायची असली किंवा तपास करायचा असला तर आम्ही तुमच्या इथे येऊच. धमकीचा पहिला फोन कधी आला तुम्हाला? काल संध्याकाळी. तेव्हा तुम्ही सगळे घरी होता? किसन देशमुख हे सर, हे माझे मिस्टर आर्मीत होते. तुम्हाला कोणावर संशय आहे? बबली तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाबरोबर राहायची? सुजित, त्याचं वागणं काहीसं विचित्रच होतं. विचित्र म्हणजे? मी त्या दिवशी बबलीला त्याच्यासोबत पाहिलं. डोळे उघड. आता आपण नेक्स्ट आसन शिकणार. हा, तशी स्मार्ट गर्ल आहेस तू, लगेच शिकशील. आता योगासन मध्ये ना पुढचं आसनाचं झोप. व्हेरी गुड. आता दोन्ही हात असे मागे. व्हेरी गुड. आता दोन्ही पाय वर घे असे. हा, आता हळूहळू कमरेपासून स्वतःला वर उचलायचं. हळू, हा एकदम. व्हेरी गुड. काय चाललंय तुमचं? बबली बेटा, उठ तू, इकडे ये. काय झालं? लाज नाही वाटत तुम्हाला लहान मुलीशी असं वागताना? ए, तू मला नको शिकवू लहान मुलांची कसं वागायचं ते. बबली बेटा चल. बेशरम, डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या? हो, डोक्यावर परिणाम झालाय माझ्या. झालाय माझ्या डोक्यावर परिणाम. ये तुला पण शिकवतो. शी, माझ्यापासून लांब राहायचं. हा बबली बेटा, या माणसाकडे पुन्हा कधीच यायचं नाही तू. चल. ए, तू काय सांगते का? हे हिचं ऐकायचं नाही. रोज क्लासला यायचं. हा, सुट्टीला टाकायची. यायचं योगासन. निर्लज्ज माणूस. चल बेटा, पुन्हा यांच्याकडे कधीच यायचं नाही तू. चल. सुजित राहतो कुठे? इथेच आमच्या शेजारी. सर, मी आजूबाजूला शेजाऱ्यांकडे चौकशी केली. बबलीला किंवा यांच्या फॅमिलीला फारसं कोणी ओळखत नाही. तुम्ही इथं कधीपासून राहताय? 5 महिने झाले असते. सुजित, उठ. उठ बरं. चल सांगतो काय झालं. घेऊन चला याला लवकर शुद्धीत आणा. चला. काय झालं? चल सांगतो. काय झालं? बबलीला किडनॅप करण्याचा प्लॅन कोणाचा होता? मला काय माहिती साहेब, माझा काय संबंध? जुगारात आकडे लावायचं बरोबर माहिती आहे तुला. जुगारात पैसे हारला, पैसे कुठून आणायचे म्हणून बबलीला किडनॅप केलं, तिच्या आई वडिलांकडे पैसे मागितले. सगळा तुझा प्लॅन होता ना? बोल. साहेब काय बोलताय तुम्ही साहेब? बबलीला नाही साहेब, देवा शपथ मी काय नाही केलं साहेब. असं नाही बोलायचं. त्याला आपल्या लॉकअप मध्ये न्या, तोडवा आणि त्याच्यानंतर जा बोलायला लागेल पोपटा. नाही, साहेब. घेऊन जा. साहेब, हो साहेब. साहेब 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 सर, मदनकडे फिक्स असा जॉब नाहीये. सर, मदन एक मिनिट. हा सर, मदन आहे ना, मदन हा खूप लबाड माणूस आहे सर. का? तुझ्याबरोबर काय केलं त्याने? साहेब, त्याने मला मारलं होतं. मारलं होतं का? साहेब, तुम्ही त्यालाच विचारा. घेऊन जा. सर, या मदनचं कॅरेक्टर मला थोडं विचित्रच वाटतंय. म्हणजे स्वतःकडे जॉब नसताना सुद्धा एवढं मोठं घर, एवढं सगळं, त्यात 5 महिन्यापूर्वी त्याने नवीन घर भाड्याने घेतलं. त्याच्यामुळे त्याच्या शेजारच्यांना त्याच्याविषयी किंवा त्याच्या फॅमिलीविषयी विशेष काही माहिती नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट नोट केलीत नाही कोणी? कोणती सर? त्या अक्षदाचा नवरा आर्मीत होता, तो शहीद झाला. त्या घरामध्ये फक्त त्याचा एक फोटो आहे. बाकी आर्मीत असल्याच्या काही खाणाखुणा नाहीत. एकही मेडल नाही. असं कसं? सर, त्याविषयी मी माहिती मागवली आहे. लवकरच काय ते स्पष्ट होईल. आणखीन एक गोष्ट म्हणजे मदनच्या लग्नाला आत्ताशी 3 महिने झाले, पण 5 महिन्यांपूर्वी मदन आणि फॅमिली इथे राहायला आली. मग याच्या आधी ते कुठे राहत होते आणि मुळात ते इकडे शिफ्ट का झाले हे शोधून काढा. ओके सर.
अगं सांगायचंच तरी ना. मला काय माहित तुम्ही तिकडे जाणार होता. नाही ना कळून दाखवायला सारखं करतेस. म्हणजे काय झालं? मला मारून टाका आणि मग विचारा. वहिनी तू तर बोलूच नकोस ग. तू ना एक एक करून आमचा काटा काढायला निघालीस. मदन अरे हे असं का बोलतात? मी काय केलं? तूच मारलंस माझ्या बबलीला. वहिनी अगं काय बोलतेस तू? कळतं का? हो. तूच गेली होतीस ना तिला शाळेत सोडायला आणि आणायला. हिचीच काहीतरी चाललंय. वहिनी कळतंय मला काय चाललंय ते तुमचं. पाच महिने झाले तुम्हाला इथे येऊ. या अगोदर तुम्ही राहायला कुठे होतात? सर तुम्ही मगापासून मीच आरोपी असल्यासारखे का प्रश्न विचारताय? बघा ते आमचं काम, आणि जे प्रश्न मी तुम्हाला विचारेल ती उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. बोला, तुझीतलं का मारलं? एक नंबरचा नशेबाज निर्लज्ज माणूस आहे तो. वहिनीच्या मागे मागे करायचा. सॉरी, न सांगता मला बोलायचं आहे. हा बोल ना. तिचं काय? अरे तिचं काय? हा म्हणजे काय? म्हणजे तू लग्न केलंस, तिच्या फ्युचरचा विचार केलास? ते आयुष्यभर असं पांढरं कपाळ घेऊन फिरणार? हे बघ तो आमचा फॅमिली मॅटर आहे, कळलं? तुला त्यात मध्ये मध्ये करायची गरज नाही. चल निघ. ए फॅमिली मॅटर. मी तिच्यासाठी मुलगा बघितलाय. हा, तुला काळजी करायची गरज नाही. चल चल निघ. चुप. मी आहे मुलगा. मी लग्न करणार याच्याशी. मी लग्न करणार याच्याशी. हात सोड. मी नाही सोडणार हात तिचा. मी लग्न करणार याच्याशी. मी लग्न करणार. चल निघ. चल निघ. मीच आहे मुलगा. मी लग्न करणार याच्याशी. मीच मुलगा आहे. घरातून हाकलून लावल्यावरही निर्लज्जासारखा परत परत यायचाच. पण साहेब तुम्ही एवढी चौकशी करताय त्याने काय होणार आहे? बबली येणार आहे का परत? बरं मला एक सांगा, तुमचं आणि सखीचं लग्न कसं काय जुळलं? तूच सांग आता. आमची सोशल मीडियामुळे मैत्री झाली. मला यांचं प्रोफाईल खूप आवडलं. हळूहळू आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि आमचं ट्युनिंग इतकं चांगलं होतं की एका महिन्याच्या आतच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. बरं, ज्या दिवशी बबली गायब झाली नेमकी त्याच दिवशी तुम्ही बबलीला शाळेत सोडायलाही गेला होतात आणि आणायलाही गेला होता. हा केवळ योगायोग समजायचा की? कमाल आहे तुमची साहेब, खरंच कमाल. त्यांना बोलू द्यात. बोला. मला काहीच माहित नाही. बरं, तिथे दुसरं असं कोणी होतं का जे बबलीला ओळखत होतं? तसं तर कोणीच नव्हतं. पण हा, ती खेळणेवाली बाई होती. खेळणेवाली बाई? हो, ती बबलीच्या पाठोपाठ आमच्या घरापर्यंत आली होती. बबली बेटा, आवडलं का? बबली, काय खातेस तू? काय दिलं तुम्ही तिला? चॉकलेट. बबली बेटा, तुला सांगितलंय ना असं कोणी काही खायला दिलं तर ते घ्यायचं नाही म्हणून. थूक ते बघू. थूक. अगं नाथ आहे ती माझी. चल, तुला हे हवंय का? हो. किती झाले याचे? असू दे, तिला माझ्याकडून भेट. खेळणेवाली बाई आता असते कुठे? त्या दिवशी नंतर ती मला कुठेच दिसली नाही. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की बबलीच्या गायब होण्यामागे तुमचाच हात आहे आणि तिच्या आईकडनं पण तसा आरोप होतो. हो साहेब. हे बघा, तुम्ही शांत राहा. तुम्ही बाहेर जा बघू. रिकामे त्यांना बाहेर घेऊन जा. चला. साहेब, मला त्या बाईतच प्रॉब्लेम वाटतो. कधी कधी खूप वेड्यासारखी वागते. कधी काय बोलेल ना याचा नेम नाही. खरं आहे तुमचं. कधी कोण काय बोलल याचा खरंच नेम देता येत नाही. तुमचा तरी नेम कुठे सांगता येतो? तर
येस. ज्या नंबरवरनं गुंडाने खंडणीसाठी फोन केला होता तो नंबर अजूनही बंद आहे. पण सर त्या नंबरवरनं गेल्या आठवड्याभरात समतानगरच्या राजा चक्कू नावाच्या गुंडाला 10 ते 12 वेळा फोन केला गेलाय. म्हणजे हा राजा चक्कू नक्कीच इन्व्हॉल्व दिसतोय याच्यात. हो सर. सर अजून एक गोष्ट, ज्या दिवशी बबलीचं किडनॅपिंग झालं त्या दिवशी बऱ्याच लोकांनी बबलीला खेळण्यावाल्या बाईबरोबर बघितलं होतं. त्या दिवसापासून ती बाई गायब आहे, पण आपली काही माणसं त्या बाईच्या मागावर लावली आहेत. नायकोडी हा सगळा प्रकार सुपारी देऊन केला हे तर नक्की आहे, पण यामागे नक्की सूत्रधार कोण आहे शोधून काढायला हवं आपल्याला. आपल्याला या सगळ्यांना ताब्यात घ्यायला लागणार आहे. सध्या त्या सुजितला वॉर्निंग देऊन सोडून द्या आणि हा राजा चक्कू जिथे असेल तिथून उचला त्याला. ओके सर. सॉरी सखी. अगं बबली गेल्यापासून मला काहीच कळत नाहीये ग. का? काय झालं? मी तुला वाटेल ते बोलले ग. मला माफ कर. नाही नाही, तुम्ही असं काही वाटून घेऊ नका. अहो, बबलीच्या जाण्याने आपल्या सगळ्यांनाच खूप दुःख झालंय. तुम्ही शांत व्हा बघू. मी काय म्हणते, या गोष्टीपासून लक्ष बाजूला जावं म्हणून मी काही दिवस माहेरी जाऊन येते. ठीक आहे, जसं तुला ठीक वाटेल. आणि तुम्हाला पण एकांत मिळेल ना. तू बॅग भरायला घे, मी उद्या सकाळी वहिनीला तिच्या माहेरी सोडून येतो. ठीक आहे. पोलीस या केसचा सगळ्या बाजूनी विचार करत होते. बबलीला किडनॅप करून मारून टाकण्याचा कट कुणी आणि का रचला होता याबद्दलचे पुरावे मात्र अद्याप हाती लागले नव्हते. पण याच दरम्यान एक महत्वाची माहिती पोलिसांसमोर आली आणि संपूर्ण तपासाची दिशाच बदलली. सर, येस. भारतीय सैन्य दलाच्या मराठा बटालियनकडनं काही डॉक्युमेंट्स क्रॉस चेक केल्यावर कळलं किसन देशमुख नावाचे 2 जवान भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, पण त्यापैकी कोणाचेही डॉक्युमेंट्स अक्षताने दिलेल्या तिच्या नवऱ्याच्या डिटेल्सशी किंवा फोटोशी मॅच होत नाहीये. पण नायकोडी शहीद झालेल्या जवानांची माहिती आपल्याला लगेच मिळू शकते. तेच तर सर. आणि संपूर्ण माहिती काढल्यावर कळलं की किसन देशमुख नावाचा कोणताही जवान अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेलाच नाहीये. म्हणजे ही अक्षता आपल्याशी खोटं बोलते की काय? सध्या तरी तसंच वाटतंय सर. चला. लवकर या, मी एकटी राहू नाही शकणार इथे. अगं संध्याकाळी परत येणार आहे मी, आणि तसंही 4 तासांचं अंतर आहे फक्त. आणि तुला काही वाटलं तर मला फोन करतस. चल. येते. हा, काळजी घ्या. सांगतो. बोल लवकर सर. साहेब, मी काय नाही केलं. बंटीनं काम दिलं होतं. कुठलं काम? मुलीला उचलायचं. मी मुलीला उचललं आणि बंटीबाईच्या माणसांकडे सोपवलं. सुपारी कोणी दिली होती? साहेब खरं सांगतो, सुपारी कोणी दिली आहे मला माहिती नाही, पण कोणीतरी बाई होती. सर, माझे जावई दुपारपर्यंत येतो असं सखीला सांगून गेले होते, अजून आले नाहीयेत. मला एकटीला खूप भीती वाटत होती, म्हणून मी पप्पांना बोलावून घेतलं. आणि यांचा नंबर पण लागत नाहीये. जाताना तुम्हाला सांगून गेले ते कुठे जातोय म्हणून? हो, अक्षता वहिनींच्या माहेरी. म्हणजे कुठे एक्झॅक्टली? अक्षता वहिनींचं माहेर कुठे काही माहित नाही, आणि वहिनींचा पण फोन लागत नाहीये. लग्न अगोदर तुम्ही त्यांच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन घेतली होती का? म्हणजे हे बघा, आमच्या हाती जी माहिती लागली आहे त्यानुसार अक्षदा आणि मदन काहीतरी लपवत आहेत. मला सांगा, या अक्षदाचा नवरा आर्मीमध्येच होता? हो सर, म्हणजे यांच्या लग्ना अगोदरच ते शहीद झाले, म्हणूनच ॲक्च्युली आम्हाला लग्न पण खूप साध्या पद्धतीने करायला लागलं. ते शहीद झाले हे तुम्हाला त्यांनीच सांगितलं, म्हणजे अक्षदा आणि मदननी, राईट? हो सर, पण ते का खोटं बोलते? हे बघा, आर्मीकडून आम्ही माहिती मिळवली, किसन देशमुख नावाची कोणतीच व्यक्ती अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेली नाहीये.
निदान गेल्या 5 महिन्यात तरी अशी कोणतीच व्यक्ती शहीद झालेली नाहीये. सो आम्हाला वाटतं ते खोटे बोलतात. नायगोडे, मदन आणि अक्षता दोघांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करा. ओके सर. तर मदन लहानपणापासूनच लबाड होता. त्याला ना झटपट श्रीमंत व्हायचं होतं. त्याची स्वप्न मोठी होती आणि तो त्यासाठी ना काही करायला तयार होता. हा मदन आत्ता कुठे असेल? सांगता येत नाही, पण त्याचे आई वडील ना जोगेश्वरीला राहतात. जोगेश्वरी? पत्ता माहिती आहे? अहो साहेब, आमच्यासाठी मेलाय तो कधीच. त्याचा पुन्हा विषय काढू नका. हे बघा, असं बोलून त्याच्याविषयी माहिती सांगणार तुम्ही टाळू शकत नाही. कशाला हवी आहे माहिती पण? मॅडम, तुमचा मुलगा 2 दिवस झाले बेपत्ता आहे. आम्ही त्याला शोधतोय, त्याचा फोनही लागत नाही. सो प्लीज सांगा आम्हाला. साहेब, आम्ही केवळ त्याला जन्म दिला म्हणून तो आमचा पोरगा, नाहीतर आम्हाला वाऱ्यावर सोडून कधीचा निघून गेलाय तो. त्याचं लग्न झालं हे तरी माहिती आहे का तुम्हाला? किती लग्न केली आहेत त्यांनी? म्हणजे हिच्याशी लग्न केलंय हे तरी माहिती आहे की नाही तुम्हाला? नाही, आम्ही नाही ओळखत हिला. नाही ओळखत. आणि हिला? हीच साहेब, हिच्याशीच लग्न करून वाट लागली सगळ्याची. आई बापाला सोडून निघून गेला. साहेब, ही कुठं दिसली ना तुम्हाला तर तिला धरा आणि तुरुंगात टाका. म्हाताऱ्या आई बापाचे शाप लागणार आहेत तिला. बरं, मला सांगा, तुमचा मुलगा अजूनही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? परवा फोन आला होता. कुठल्या नंबरवरून? 1 मिनिट आणि हे बघा, या नंबर. लँडलाईन नंबर आहे, डिटेल्स काढा. आणि आम्ही इथे येऊन गेलो हे तुमच्या मुलाला अजिबात कळता कामा नये. नाही कळणार साहेब. सर, ये दोनों लोग रूम नंबर 105 में हैं. अनुराग, सर को दिखा दो. रूम तो उघडी दिसते. चला मॅडम. हाँ सर. अक्षता, ए अक्षता, 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 उठ. सर, पोस्टमार्टमला पाठवा. येस सर. तुमच्या हॉटेलचं CCTV फुटेज दाखवा आम्हाला. बरं, कुणी कोणाला सुपारी दिली नक्की? बंटीने दिली. अरे बंटी, हो साहेब, मीच फोन केला राजाला. आणि तुला कोणी सुपारी दिली होती? बाईचा फोन आला होता साहेब. आधी म्हणाली पोरीला बाहेर सोडून या, मग म्हणाली मारून टाका, चेहरा ओळखू यायला नको. ही होती? नाही साहेब, नाव आणि चेहरा नाही माहिती. असं नाही ऐकायचं. रिकामे घ्यायला. आणि ती दुसरी फाईल रिकमेंडना पाठवून मागून घ्या. ओके सर. हॅलो, हां बोल. ठीक आहे, तू वॉच ठेव, आम्ही पोचतोच. ए म्हातारे, कुठे म्हातार? अरे चायला, ए म्हाताऱ्या, चायला तुझ्या कधी करतोय घर नावार? सगळा प्लान अक्षताचा होता साहेब.
आम्ही घर भाड्याने घेऊन आमची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. ऑनलाईन मुलींना लग्नाची मागणी घालून त्यांना जाळ्यात फसून आम्ही पैसा आणि दागिने घेऊन पसार व्हायचो. सखीच्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही बबलीच्या किडनॅपिंगचं नाटक करून 20 लाख रुपये मिळवले होते आणि कर्जाचं कारण सांगून सखीची ज्वेलरी. पण अक्षता पैशांसाठी काही करायला तयार होती. आम्ही वहिनी आणि दीर झालो, पण तिला सारखी भीती होती की बबली लोकांसमोर आम्हाला कधीतरी आई बाबा म्हणेलच. तिला मुलं आवडत नव्हती, पण बबली आम्हाला ऍक्सिडेंटली झाली होती. म्हणून ती तिला धाक दाखवायची आणि मारायची सुद्धा. अक्षता जरा सांभाळ. तुम्ही गप्प बसाव. बोल काय म्हणायचंय, बोल. काका हा पप्पा म्हणशील ना अख्खी चाळून टाकेन तुला. हा बाहेर कोणाला सांगशील कोणाला. हा सखीशी लग्न करण्याचा प्लॅन सक्सेस झाला आणि बबलीच्या किडनॅपिंगचा सुद्धा. पण अक्षताला सारखी भीती होती की बबली आम्ही तिचे आई वडील आहोत हे नक्की कुठेतरी सांगेल, म्हणून तिने गुंडांना बबलीला मारण्याची सुपारी दिली होती. अक्षताला कोणी मारलं? अक्षता एवढी विक्षिप्त होती की उद्या पैशांसाठी ती मला सुद्धा मारायला मागे पुढे करणार नाही हे मला माहिती होतं, म्हणून मीच तिला मारलं. मी चुकलो साहेब. पैशांसाठी मी स्वतःच्या मुलीच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केली साहेब. पैशाच्या अतिलोभामुळे विकृती तयार होते माणसाच्या मनात आणि त्याच्यातून क्रिमिनल्स प्रवृत्ती वाढीस लागते आणि मग स्वतःबरोबर इतरांचंही नुकसान करतो माणूस. आणि तू तेच केलंस. अनेक जणांचं नुकसान केलंस तू आणि तुझ्या बायकोनी. तुला याची कठोरात कठोर शिक्षा मिळेल याची पूर्ण काळजी घेईन मी. अक्षता तर मेलीच, तिचा नवरा मदन तुरुंगात गेला, त्याच्यामुळे एका निरागस मुलीचा जीव गेला आणि सखी सारख्या एका तरुणीचं आयुष्य बर्बाद झालं. कुठल्याही गोष्टीचा हव्यास हा अखेर विनाशाकडेच नेतो, त्यामुळे सावध राहा. आपल्या हातून कळत नकळत कुठली चूक होणार नाही याची शक्य तेवढी दक्षता घ्या. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.